नमस्कार, मी जगन्नाथ जावळे. आपण पाहतात प्रवासी संचार, प्रवासी दुनियेची इत्थंभूत खबर. मी कल्याण येथे विश्रामगृहामध्ये आलेलो आहे. माझ्यासमोर नोवेल साळवे आहेत आणि समाजभूषण उत्तमराव गायकवाड आहेत. हे दोघंही सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत उच्च पदावर आहेत. त्यांनी आतापर्यंत सामाजिक कार्यामध्ये आपला आलेख उंचावत नेलेला आहे आणि हाच आलेख उंचावत नेत असताना त्यांनी समाजाविषयी बरेच प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर नोवेल सावळे साहेब आहेत. त्यांचं वय जवळजवळ आता किती आहे साहेब तुमचं वय आता? 61 वय आहे आणि सामाजिक कार्यामध्ये फार मोठं त्यांचं योगदान आहे. आत्ता सध्या जो त्यांच्यापुढं जो प्रश्न आहे, कब्रिस्तानचा प्रश्न आहे, कल्याणच्या या ठिकाणचा तो प्रश्न घेऊन या ठिकाणी ते आलेले आहेत. तर सर, तुम्ही राजकारणामध्ये एवढ्या दिवस आहात आणि हे राजकारण करत असताना तुम्हाला कुठल्या पक्षाची साथ मिळाली? आतापर्यंत तुम्ही शरदचंद्र पवार साहेबाबरोबर काम केलेलं आहे, अनेक पक्षाशी जुडलेले आहेत, अनेक मित्र तुमचे सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत. तर काय सांगाल? मुळात असं आहे की माझा जो राजकीय प्रवास आहे तो 1983 साली सुरुवात झाला. त्यावेळेला मी युथ काँग्रेसच्या माध्यमातून सामाजिक चळवळीला सुरुवात केली. युथ काँग्रेसच्या काळामध्ये 83 ते 90 हा एकंदरीत समाजकारणासाठी, राजकारणासाठी काही चांगले दिवस होते असं मानायला हरकत नाही, कारण त्यावेळेला काही प्रामाणिक लोक होते. त्यानंतर हळूहळू दिवस खराब येत गेले राजकारणी लोकांसाठी आणि राजकारणाचा स्तरही खालवत गेले. परंतु 83 पासून मी कायम आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचाच कार्यकर्ता राहिलो. मी कुठल्याही गटाचा तटाचा कार्यकर्ता आहे म्हणून असं कधीच मी भूषवलं नाही. परंतु शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता या नात्याने मी 83 पासून तर आजपर्यंत काम करत आलो. आज माझ्या राजकीय प्रवासाला जवळपास 42-43 वर्ष झाली. परंतु एकंदरीत मध्यंतरी काही अशा घटना घडले, माझ्या व्यक्तिगत घटना, सामाजिक घटना, ज्याच्यामुळं पक्षांनी त्या गोष्टीला नजरअंदाज केला, दखल घेतलं नाही. त्या गोष्टीचा मला खंत आहे की पवारसाहेबांच्या पक्षामध्ये असं घडू शकतं याची मला खात्री नव्हती. ही गोष्ट एकंदरीत पवारसाहेबांना माहितीही नसावा असा माझा अंदाज आहे. परंतु जे खालचे दुसरे फळीचे नेते ते अगदी स्वार्थी पद्धतीने जगत आहेत, स्वतःसाठी जगत आहेत. पक्षाच्या हिताचं त्यांना काय घेणं देणं नाही. पक्षवाढीच्या दृष्टीने ते काही कार्य करत नाही आणि कार्यकर्त्यांना त्यांनी वाळीवरती सोडलेलं आहे. तर त्याला नाराज. मग आता पक्षामध्ये ही नाराजी आहे का? पक्षामध्येच नाराजी काय आहे? पक्षामध्ये मी जसं नाराज आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक असे लोक आहेत ज्याचं प्रेम आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवरती, परंतु दुसरे फळीचे नेते त्यांना अकोमोडेट करत नाही किंवा त्यांचं काम करत नाही. कारण कार्यकर्ता हा सर्वसाधारण जनतेमध्ये मिरवत असतो. मग पक्षफुटीचा त्यांना काही परिणाम झाला असं तुम्हाला नाही, तसं वाटतं? काही नाही. बघा, अजितदादा जिवंत असताना मला जिथपर्यंत माहिती आहे, मी एवढे 42-43 वर्षामध्ये अजितदादांना भेटण्याच्या अनेक वेळा संधी आली, परंतु मी आवर्जून त्यांना भेटायचं टाळायचो. कारण माझंही डोकं गरम असायचं, तेही डोकं तापट डोक्याचे असायचे, म्हणून आमच्यामध्ये वादविवाद होता कामा नये, म्हणून मी कधी त्यांना भेटायचं टाळायचं. परंतु जेव्हा आम्ही एका पक्षात होतो, एवढं मी खात्रीशीर सांगू शकतो की अजितदादांकडे गेलेला कार्यकर्ता तो कधी निराश होऊन आला नाही. त्यांचं काम व्हायचं. काय अजितदादांनी जेव्हा वेगळं पक्ष काढलं, राष्ट्रवादीतून बाहेर पडले, त्यावेळेला सुद्धा अनेक असे कार्यकर्ते होते जे अजितदादांच्या बरोबर गेले, परंतु आमची निष्ठा हे आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल होती, म्हणून आम्ही कायम आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांबरोबरच राहिलो. आजपर्यंत सुद्धा आमच्या मनात आदरणीय शरदचंद्र पवार साहेबच आहेत. आता सध्या जो तुम्ही जो प्रश्न उचललेला आहे कब्रिस्तानचा, याविषयी काय सांगाल? मुळात असं आहे की ख्रिश्चन समाजामध्ये एक मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. कारण असं की काही धर्मगुरू स्वतःच्या स्वार्थापोटी आणि ते कब्रस्तानाच्या बोर्डचे जे लोक आहेत ते स्वतःच्या स्वार्थापोटी तिथं जे कब्रस्तानामध्ये कबर आहेत ते कबर तोडायच्या मार्गावरती आहेत. हेच षडयंत्र 2013 साली या लोकांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मी त्यांचा तो सक्सेस होऊन दिला नाही. त्यावेळेचे मुख्यमंत्री
आणि मायनॉरिटी कमिशनचे अध्यक्ष मुनाफ हकीम साहेब यांना सांगून मी त्यांना ते काम बंद पडायला लावलं होतं. परंतु आज परत अचानक त्यांना काय सुचलं ते कबर तोडायला घेत आहेत. माझा मूळ प्रश्न ते जे उपक्रम करणारे लोक आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की कब्रस्तानमधले सर्व कब्र तोडल्यानंतर ते कब्रस्तानचं पावित्र्य राहील का? तिथं कब्र दिसत नाही तर त्याला कब्रस्तान कोण म्हणणार? तो फुटबॉल ग्राउंडसारखा होईल. आणि त्या कबरीमुळे अनेक लोकांच्या भावना, धार्मिक भावना तिथं जुळलेल्या आहेत. कोणाची आई तिथं पुरली गेली आहे, कोणाचा बाप पुरलं गेलं आहे, कोणाचा भाव पुरलं गेलं आहे, त्यांची दफन तिथं झालेली. तर लोकांच्या भावना तिथं डायरेक्टली जुळलेल्या आहेत. एकंदरीत हे असं कबरी तोडल्याने इतर लोकांच्या भावना दुखावल्या जातील आणि ते दुखावलेल्या भावनामुळं ख्रिश्चन समाजामध्ये एक मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद. तुमच्यासमोर बाजूला माननीय उत्तमरावजी गायकवाड बसलेले आहेत. तुमची फार जुनी दोस्ती आहे आणि आताच तुम्ही सांगितले की त्यांना समाजभूषण मिळालेलं असल्यामुळं एक चांगलं नेतृत्व आहे आणि समाजाला त्याचं भूषण असलं पाहिजे. त्यांच्याविषयी काय सांगाल? मुळात असं की राष्ट्रवादी जेव्हा स्थापन झाली होती 99 साली, तर आम्ही दोघं आजूबाजूच्याच कॅबिनमध्ये बसायचो. राष्ट्रवादीचं जुनं कार्यालय होतं. तर त्यावेळेला मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष होते सुरेश रामभाऊ पंडागले. आणि रामभाऊ पंडागले आणि आमचे उत्तमराव गायकवाड हे सोबतीला कंद्याला कंदा लावून सामाजिक कार्य करायचे आणि त्यांचं दोघांचं नेतृत्व एकदम धडाडीचं असायचं. ते मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. 99 पासून तर आजपर्यंत पाहतोच आहे. आणि त्यांनी पक्षाच्या माध्यमातून किंवा स्वतःच्या हिमतीवरती, आताच्या घडीला बऱ्याच गोष्टी पक्षाच्या माध्यमातून होत नाही, स्वतःच्या हिमतीवरतीच कराव्या लागतात. तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी स्वतःची हिंमत दाखवून, धाडस दाखवून अनेक सामाजिक कामं केलेले अन्याय होत असताना त्यांनी लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे. आणि न्याय मिळवून देत असताना अनेक सामाजिक चळवळीवरती त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळं राज्य सरकारने त्या गोष्टीचं दखल घेऊन त्यांना समाजभूषण दिलं आहे असं माझं म्हणणं आहे. तर माननीय गायकवाड साहेब, तुम्हाला समाजभूषण हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि तुम्ही समाजामध्ये चांगलं काम करीत आहेत. आता तुमचा एक गौरव ग्रंथ येतो आहे. तर समाजाविषयी तुम्हाला आतापर्यंत जे अनुभव आले की अनेक पक्षाच्या लोकांबरोबर तुमची ओळख आहे, मित्र आहेत आणि हे सगळं काम करत असताना तुमचा अनुभव काय आहे? तर समाजामध्ये काम करीत असताना एक स्वतःच्या मनाला आनंद वाटतो. पण आपण जे म्हटल्याप्रमाणे अनुभव असतात. आता वेगवेगळ्या तऱ्हेचे अनुभव येतात. परंतु मी कुणाचाही अनुभव जणू घेतला नाही. आपण समाजासाठी काय चांगलं करत आहोत, त्याचा समाजाला काय उपयोग होणार आहे, हे काम करत मी सातत्याने पुढं जायचो. पाठीमागं काय झालं आहे तर विचार करायची गरज आहे. कारण समाजामध्ये अनेक तऱ्हेचे असे लोक असतात, टीका करणारे असतात, फुलं उधळणारे असतात. अनेक आपण ते बघायचं नाही. समाजाला ज्या ज्या ठिकाणी समाजाचे साहेब म्हणाले, अनेक त्यांनी स्वतःचे निर्णय घेतले, अनेक मूर्त्या काढली, आंदोलन केले, कुष्ठरोगाचे केलं. असं कुठलंही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये उत्तम गायकवाडांनी त्याच्यामध्ये उडी मारून पुढारपण घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्यामुळे सगळेच न्याय मिळतं असा प्रकार नाही. परंतु माझ्या मताप्रमाणे 80% लोकांना मी अडलेल्या न्यायाला मी न्याय दिला आहे. ते एक समाधान हा एक समाजाचा फार. तुम्ही दोघे शरद पवार साहेबांबरोबर पहिल्यापासून काम केलेले. शेवटचा एक प्रश्न असा आहे की माननीय शरदचंद्र पवार साहेबाविषयी एक थोडक्यात काय सांगा? नाही, कसं होतं, 1973 साली शरद पवारचे माझे संबंध आले. त्यावेळेस मी मुंबई युथ काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो. त्याला फार महत्त्व होतं आणि साहेब राज्यमंत्री होते युथ आणि क्रीडा. तर आम्ही मुंबईच्या वतीने एक मोर्चा काढला होता आणि मोर्चा काढल्याच्यानंतर त्या मोर्चाला पवारसाहेब आले होते. पण पवारसाहेबाला घ्यायला कोण जायचं? त्यावेळेस सगळे लोकांची उडी पडायची. पण मी तरुण तू का असायचं, जरा बोल का मला साबरं म्हणायचे. नाही, पवार साहेबांचा विषय तुम्ही दोघं आता दिग्गज आहात आणि त्यांच्याविषयी म्हणजे थोडक्यात आता की आता त्यांच्यावर बी भरपूर संकट आलेले आहेत. तुम्ही पण संकटाला वर मात करत करत आतापर्यंत पक्ष चालीपर्यंत आतापर्यंत आलेले. ते वयोवृद्ध आहेत, आपणही वयोवृद्धाकडे झुकलेले आहेत. ते थोडक्यात त्यांच्या गुणाचे जे अष्टपैलू आहेत ते काय सांगा? एकच महत्त्वाचा गुण आहे की फुले, शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज यांचं जे ध्येय धोरण आहे, यांचं ध्येय धोरण चालवणारा महाराष्ट्रामधला एकमेव नेता. याचं कारण असं आहे की या देशामध्ये, राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरोगामी नेतृत्व आहे.
लोकशाही आणली. त्यांच्यानंतर फुल्यांनी त्यांचं अनुकरण केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान जे होतं ते जसंचं तसं त्या संविधानात शिवाजी महाराजांचे उद्देश ते उचलले असं म्हणणं हरकत नाही. त्याच्यामुळं पवारसाहेबांसारखा मुरब्बी नेता हा दुसरा कोण नाही. त्यांनी त्यांच्या अलीकडच्या काळामध्ये फुलेशाहू आंबेडकरांच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारे पवारसाहेब असं म्हटलं तर वावगं होणार नाही. धन्यवाद साहेब. आपण 2 शब्द सांगितल्याबद्दल. या ठिकाणी नोवेल साळवे आणि उत्तमरावजी गायकवाड हे दोघंही दिग्गज आहेत. समाजकार्यामध्ये त्यांचं भरपूर योगदान आहे, समाजासाठी योगदान आहे आणि तसं बघितलं तर महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी पण मोठं योगदान आहे. या वयातही ते कार्यरत आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला दोघांनाही हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.